फ्रेंड्स, आपला नेक्स्ट पॉईंट आहे इंटेरियर अँगल्स ऑफ ए पॉलिगॉन. तर पहिला पॉईंट आहे इंटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल. तुम्ही ते ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे, ट्रायंगल ABC. तर मेजर ऑफ अँगल A इक्वल टू 100 डिग्री, मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 30 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 50 डिग्री. त्या तिन्ही अँगलची आपण सम केली. ट्रायंगलच्या त्याची सम ही 180 डिग्री असते. तुम्ही कोणताही अँगल ड्रॉ करा, ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ करा किंवा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करा. कोणत्याही ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची सम ही ऑलवेज 180 डिग्री असते. तर इथे मी एक टेबल ड्रॉ केलेलं आहे आणि या टेबलमध्ये मी काही फिगर्स ड्रॉ केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, मी ते ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे, त्याचबरोबर क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केलेलं आहे, पेंटॅगॉन ड्रॉ केलेला आहे, त्याचबरोबर हेक्सागॉन सुद्धा ड्रॉ केलेला आहे. तर ट्रायंगलमध्ये नंबर ऑफ साईड्स असतात 3. तर मी त्या ट्रायंगलची फिगर ड्रॉ केलेली आहे. नंबर ऑफ ट्रायंगलमध्ये एकच ट्रायंगल आहे म्हणून 1 आणि सम ऑफ इंटेरियर अँगल्स. तर ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची सम ही ऑलवेज 180 डिग्री असते, म्हणून 180 डिग्री इंटू 1 हा 1 म्हणजे नंबर ऑफ ट्रायंगल्स म्हणून इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर सेकंड फिगर आहे क्वाड्रिलॅटरल. तो क्वाड्रिलॅटरलमध्ये साईड्स असतात 4 आणि क्वाड्रिलॅटर मी ड्रॉ केला आहे. तर क्वाड्रिलॅटर आपण जर क्वाड्रिलॅटरच्या मध्ये आपण एक लाईन ड्रॉ केली तर तिथे 2 ट्रायंगल्स फॉर्म होतात. तर नंबर ऑफ ट्रायंगल्स क्वाड्रिलॅटरपासून 2 फॉर्म होतात, म्हणून 180 डिग्री इंटू 2 इक्वल टू 360 डिग्री. म्हणून क्वाड्रिलॅटरच्या इंटेरियर अँगलची सम ही 360 डिग्री असते. नेक्स्ट फिगर आहे पेंटॅगॉन. तर पेंटॅगॉनमध्ये नंबर ऑफ साईड्स असतात 5 आणि जर पेंटॅगॉनपासून जर आपण ट्रायंगल फॉर्म केले तर एकूण 3 ट्रायंगल्स हे फॉर्म होतात. त्यामुळे नंबर ऑफ ट्रायंगल इक्वल टू 3. त्यामुळे 180 डिग्री इंटू 3 इक्वल टू 540 डिग्री. म्हणून सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ए पेंटॅगॉन इज 540 डिग्री. नेक्स्ट फिगर आहे हेक्सागॉन. तर हेक्सागॉनमध्ये नंबर ऑफ साईड्स असतात 6 आणि हेक्सागॉनपासून जर आपण ट्रायंगल ड्रॉ केले तर एकूण 4 ट्रायंगल्स ड्रॉ होतात किंवा 4 ट्रायंगल्स फॉर्म होतात, म्हणून त्या नंबर ऑफ ट्रायंगल्स इक्वल टू 4. देअरफॉर 180 डिग्री इंटू 4 इक्वल टू 720 डिग्री. त्यामुळे सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ए हेक्सागॉन इज 720 डिग्री. तर ह्या टेबलवरून आपण एक फॉर्म्युला तयार करू शकतो. सो फ्रेंड्स, मागे टेबलवरून आपण एक कन्क्लुजन काढलेलं आहे. द सम ऑफ मेजर्स ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ए पॉलिगॉन इज इक्वल टू 180 डिग्री इंटू n-2. सो इथे n म्हणजे नंबर ऑफ साईड्स. तुम्ही ट्रायंगल घ्या, ट्रायंगलची इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. ट्रायंगलला 3 साईड्स असतात, म्हणून 3 - 1 इक्वल टू 1. त्यामुळे 180 डिग्री इंटू 1 इक्वल टू 180 डिग्री. त्याचबरोबर आपण क्वाड्रिलॅटर घेऊया. क्वाड्रिलॅटरमध्ये 4 साईड्स असतात, त्यामुळे 4 - 2 इक्वल टू 2. त्यामुळे 180 डिग्री इंटू 2 इक्वल टू 360 डिग्री. म्हणून क्वाड्रिलॅटरच्या इंटेरियर अँगलची सम ही 360 डिग्री असते. असं तुम्ही कोणत्याही पॉलिगॉनसाठी यूज करू शकता हा फॉर्म्युला. सो फ्रेंड्स, आपला नेक्स्ट पॉईंट आहे एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल. तुम्ही ते बघू शकता. मी ते ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे ABC आणि ट्रायंगल ABCची साईड BC मी थोडी एक्सटेंड केली जेणेकरून ते एक अँगल फॉर्म झाला आहे. तर अँगल ACD हा ट्रायंगल ABCचा एक्सटेरियर अँगल आहे. त्याचबरोबर अँगल ACD आणि अँगल ACB हे 2 ॲडजस्टन्स अँगल आहेत. अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. म्हणजेच या 2 अँगल्सच्या मेजरची सम ही 180 डिग्री आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. तर मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच A प्लस B प्लस C इक्वल टू 180 डिग्री. त्याचबरोबर अँगल ACD आणि अँगल ACB आर अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACD प्लस मेजर ऑफ अँगल ACB इक्वल टू 180 डिग्री. तर मी अँगल ACD हा चा मेजर हे D ने दाखवलेला आहे, स्मॉल d. त्याचबरोबर अँगल ACBचं मेजर मी स्मॉल c ने दाखवलं आहे, म्हणून D प्लस C इक्वल टू 180 डिग्री. ते तुम्ही बघू शकता A प्लस B प्लस C इक्वल टू 180 डिग्री. त्याचबरोबर D प्लस C इक्वल टू 180 डिग्री. म्हणून आपण ते इक्वेट करू शकतो. देअरफॉर A प्लस B प्लस C इक्वल टू D प्लस C. तर ते C आणि C कॅन्सल आउट झाला, त्यामुळे A प्लस B इक्वल टू D. A प्लस B इक्वल टू D. तर ह्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ACD हा एक एक्सटेरियर अँगल आहे. अँगलचा
ट्रायंगलचा, आणि ए प्लस बी हे दोन इंटेरियर अँगल आहेत ट्रायंगलचे. पण हे दोन इंटेरियर अँगल हे ह्या एक्सटेरियर अँगल्सपासून थोडे लांब आहेत, पण आपण ह्यांना बोलणार रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अँगल ACD. म्हणजे ह्या दोन अँगल्सला आपण रिमोट इंटेरियर अँगल्स असं बोलणार, अँगल ए आणि अँगल डीला. फ्रेंड्स, आपण मागील पॉईंटवरून असं कन्क्लुजन काढू शकतो. द मेजर ऑफ इन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजेच ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल हा ट्रायंगलच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढा असतो. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याही जे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला असेल हा व्हिडिओ पाहून, तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांचेही बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळू शकतील. बाय गाईज.